नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर महाशिवरात्री 2026 15 फेब्रुवारी रविवार या दिवशी आपण महाशिवरात्री साजरी करणार आहोत. महाशिवरात्रीचे व्रत, पूजा विधिवत करण्यासाठी या नियमांचे पालन व या चुका आवर्जून टाळा. तर ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योन्मुक्षीयमामृतानी. हर हर महादेव. शिवशंकराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा जाओ, हीच त्या शिवशंकराच्या चरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. महाशिवरात्रीचा व्रत, उपवास, पूजा विधी करायचा असेल तर हे नियम अवश्य पाळा व या चुका टाळा. महाशिवरात्री व्रताचे महत्त्वाचे नियम, ही कामे चुकूनसुद्धा करू नका, तरच तुम्ही केलेले महाशिवरात्रीचे हे पवित्र व्रत संपन्न होईल. 15 फेब्रुवारी 2026 वार रविवार या दिवशी महाशिवरात्रीची पावनतिथी आहे. मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्री ही संपूर्ण आपल्या देशामध्ये साजरी केली जाते. खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये तर आवर्जून पूर्ण भक्तिभावाने ही साजरी केली जाते. सर्वजण, सर्व शिवभक्त महाशिवरात्री अत्यंत आनंदाने साजरी करत असतात. तर मंडळी, आपण महाशिवरात्रीचे पवित्र व्रत करत असताना आपण कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे, कोणत्या चुका टाळल्या पाहिजे, याची माहिती आज आपण जाणून घेऊया. त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. तर मंडळी, दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री आलेली आहे. तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतात किंवा महादेवांची जी काही व्रतवैकल्य वर्षभरामध्ये आपण करत असतो, त्या सगळ्या व्रतांचे पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असते. त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत जरूर केले पाहिजे. गंगेच्या प्रत्येक थेंबाइतकी पवित्र ही महाशिवरात्रीची तिथी असते. ज्या मुलींचा विवाह जमायला अडचण येत असेल किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळ बघत आहात, ज्यांना इच्छुक असा वर मिळत नाही, किंवा मुले जरी असली तरी पण त्यांच्या विवाह जमत नसला, त्यांना इच्छुक अशी वधू मिळत नसेल, तर त्यांनीसुद्धा महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावे. लवकरच त्यांचा विवाहाचा योगसुद्धा जुळून येईल. महादेवांना भोळे साम सदाशिव असे म्हटले जाते. तर मंडळी, महाशिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये महादेवाच्या पिंडीवर फक्त 1 तांब्या पाणी जरूर अर्पण करावे. म्हणजे पाण्याचा अभिषेक जरी केला किंवा 1 बेलाचे पान जरी वाहिले तरी महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असे म्हटले जाते. पण महादेवाची पूजा करताना त्यांच्या व्रताचे नियमसुद्धा तितकेच कडक आहेत आणि त्या नियमांचे पालन आपण काटेकोरपणे आवर्जून केलेच पाहिजे. शिवपुराणानुसार भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशीच झाला होता. त्यामुळे त्या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात. त्यामध्ये धोत्र्याची फुले, पांढऱ्या रंगाची फुले, त्याचबरोबर एरंडाचे फळ, बेलाची बेलाची पाने, वेगवेगळ्या झाडांची पाने सुद्धा अर्पण केली जातात. महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी त्यासाठी दुधाचा वापर केला जातो, दह्याचा वापर केला जातो, पंचामृताचा त्याचबरोबर मधाचा सुद्धा वापर केला जातो. पण ही पूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून काही चुका घडत असतात, ज्या आपण अजिबात केल्या नाही पाहिजे, किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवाच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात, ज्या महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्जित आहे. यामुळे महादेव क्रोधित होतात. साम सदाशिव जितके भोळे आहेत, जे त्यांच्या एकदम साध्या पूजेने देखील प्रसन्न होतात, तितकेच ते लवकरसुद्धा क्रोधितसुद्धा होतात. त्यामुळे महाशिवरात्रीच्या या पवित्र व्रत करताना काही नियमांचे पालन आपण जरूर केले पाहिजे. महाशिवरात्रीच्या दिवशी महिलांनी या चुका अजिबात करू नका. तर महिलांनी कोणते नियम पाळावेत ते आपण पुढे जाणून घेऊया. नियम नंबर 1, महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका. शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. महिलांनी या दिवशी केस धुतले तर चालतील. अंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळ्या तिळाचा वापर करावा. अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अंघोळ करावी. यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा कालसर्पदोष असेल तर तो निघून जाईल. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळ करताना तुम्हाला काळ्या तिळाचा वापर करायचा आहे.
तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही हा नियम आवर्जून नक्की पाळा. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकता. काळ्या रंगाचे कपडे या दिवशी चुकूनही अजिबात घालू नका. नियम नंबर 2 म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू, तांदूळ, मैदा किंवा अंमली पदार्थ तसेच कांदा, लसूण हे तामसिक पदार्थ खाणे वर्ज्य आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या या पावन पर्व काळामध्ये या चुका नक्की टाळा. ज्यांना एखाद्या पदार्थाचे व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत करत असताना व्यसनी पदार्थ खाऊ नये. कोणत्याही गोष्टीचे व्यसन करू नये. जर तुम्ही असो किंवा नसो, कारण व्यसन करणे हे आपल्याला शरीरासाठी घातक आहे. आरोग्याची काळजी स्वतः घ्यायला हवी आणि व्यसन करणे टाळले पाहिजे. 3 महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही महादेवाच्या पिंडीवरती, शिवलिंगावरती हळद आणि कुंकू चुकूनही अर्पण करू नका. पिंडीवर हळदीचा आणि कुंकवाचा अजिबात तुम्ही वापर करू नका. कारण महादेवाची जी पिंड आहे ती पुरुष तत्वाचं प्रतीक आहे आणि कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे. हळद महिला वापरतात आणि कुंकूसुद्धा महिला आपल्या पतीचे दीर्घायुष्य वाढावे म्हणून लावत असतात. आणि भगवान शिवशंकर जे आहेत ते संहारक आहेत असे आपल्या पुराणात सांगितलं आहे. भगवान शिवशंकर दुष्टांचा ते संहार करतात, आपल्याला संकटापासून वाचवतात. त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर हळद कुंकू वाहिले जात नाही. दुसरे कारण असे की महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता, म्हणजेच गोसाव्याचा अवतार धारण केला होता. त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन आणि भस्म याच गोष्टींचा वापर केला जातो. त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही हळद कुंकू वाहत असाल तर या चुका इथून पुढे अजिबात करू नका. 4थी गोष्ट म्हणजे महाशिवरात्री या पावन पर्व काळामध्ये जेव्हा आपण शिवशंभूच्या शिवलिंगावरती जेव्हा अभिषेक करतो, मग तो पंचामृताचा अभिषेक असो किंवा मधाचा अभिषेक असो किंवा रस मिश्रित फळांचा अभिषेक असो किंवा दुधांचा असो किंवा दह्याचा असो किंवा पाण्याचा अभिषेक असो, कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण अभिषेक महादेवाच्या पिंडीवर करत असतो तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांब्या असतो त्याचा वापर करा, पण शंखाचा वापर अजिबात करू नका. शास्त्रानुसार शंखाचा वापर हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य आहे. एका कथेमध्ये असे सांगितलेले आहे की शंखचूड नावाचा एक असुर होता, एक राक्षस होता आणि या राक्षसाचा वध महादेवांनी केला होता. त्यामुळे शंखाचा वापर महादेवाच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहे. तुम्ही जर आतापर्यंत कधी महादेवांवर अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर केलेला असेल तर तुम्ही महादेवांच्या चरणी क्षमा प्रार्थना करा आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका. कारण आपल्याकडे पूजेमध्ये जो काही शंख असतो तर हा शंखचूड नावाच्या राक्षसाचा प्रतीक आहे. तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंखाला इतके महत्त्वाचे स्थान का देतो? तर शंखचूड नावाचा जो असुर राक्षस होता तो भगवान विष्णूंचा भक्त होता. त्यामुळे भगवान विष्णूच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो. तर मंडळी, महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये भगवान शिवशंकराच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या पूजेमध्ये चुकूनही तुळशीच्या पानाचा वापर करू नका आणि तुळशीच्या मंजिरीचा वापरसुद्धा अजिबात करायचं नाही आहे किंवा तुळशीचे पानं शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नका. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार तुळस ही माता लक्ष्मीचे एक स्वरूप आहे आणि माता लक्ष्मी या भगवान श्री विष्णूच्या धर्मपत्नी आहेत. त्यामुळे महादेवाच्या पिंडीवरती तुळस चुकूनही अर्पण करू नये. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. महादेवांच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे. बरेच जण शिवशंभूची पिंड तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात आणि तिथे जाऊन पूजा करतात. पण आपलं हिंदू धर्मशास्त्रामध्ये हे पूर्णपणे निषिद्ध मानले गेलेले आहे. तर तुम्ही जर ही चूक करत असाल तर ती चूक करणे टाळा. तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड अजिबात ठेवू नका, कारण ते पूर्णपणे वर्ज्य मानले गेलेले आहे. ही चूक तुम्हाला टाळायची आहे. महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याची फुले, त्याचबरोबर केवड्याची फुले, केतकीची फुले अजिबात वाहायची नाही आहेत. महादेवांच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या गेलेल्या आहेत. काही पुढील नियम आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. या नियमांचे पालन प्रत्येकाने केलेच पाहिजे. जेव्हा आपण शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करत असतो, दह्याचा अभिषेक करत असतो, पंचामृताचा अभिषेक करत असतो, तर त्यासाठी
तांब्याचे भांडे किंवा तांब्या अजिबात वापरायचा नाही. तुम्ही दूध, दही किंवा पंचामृत या पदार्थाचा अभिषेक करण्यासाठी एक तर स्टीलचा तांब्या वापरू शकता किंवा पितळेचा तांब्या वापरू शकता किंवा चांदीचे एखादे भांडे वापरू शकता. पण तांब्या अजिबात वापरायचा नाही. कारण दूध, दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर ते खराब होतात, म्हणजेच त्याचे विष बनते. जर हे विष समान बनलेले पदार्थ आपण शिवशंभूच्या शिवलिंगावर अर्पण करणे योग्य नाही. त्यामुळे तांब्याचा भांड्याचा वापर शक्यतो सांब सदाशिवाच्या पूजेमध्ये तुम्ही टाळायला पाहिजे. आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडू शकतो की जेव्हा आपण शंकराची पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची सुद्धा पूजा करा असं आवर्जून सांगितलं जातं. कारण वर्षभरामध्ये सुद्धा आपण शंकराची भरपूर सारी व्रतं करत असतो. हरतालिका तृतीयेला सुद्धा आपण माता पार्वतीची पूजा करतो. मग महादेवांची पूजा करताना हळदी कुंकवाचा वापर करू नका असे सांगितले जाते. तर माता पार्वतीच्या पूजेमध्ये सुद्धा हळदी कुंकू वापरायचे नाही का? तर जेव्हा आपण शंकराच्या शिवलिंगाची पूजा करतो तेव्हा तिथे हळदी कुंकू अजिबात अर्पण करायचं नाही. पण जेव्हा आपण शंकराची त्याच्या पूर्ण कुटुंबासह पूजा करतो, म्हणजे आपल्याकडे जर फोटोमध्ये महादेव, माता पार्वती, त्याचबरोबर त्यांचे पुत्र गणेश आणि कार्तिकेय या चौघांचा जर फोटो असेल किंवा महादेवांच्या बरोबर त्यांच्या कुटुंबापैकी कोणी जरी एखादे सदस्य असेल तर तेव्हा मात्र आपण शिवशंभूंना कुंकू लावू शकतो. तर तेव्हा तुम्ही कुंकू लावू शकता. महाशिवरात्रीच्या या पावन पर्वामध्ये आपल्याला आपण माता पार्वती आणि भगवान शिवशंभूचं यांचे कृपा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी की महादेवांच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीला शिवलिंगावरती आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात. त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्यसुद्धा असतात. म्हणजे शंकराच्या आवडीचे नैवेद्य देवाला भोग आपण चढवत असतो आणि तिथे अर्पण केलेले असतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो म्हणजे उपवासाचे पारणे करतो तर नैवेद्यामध्ये आपण जे जे पदार्थ अर्पण केलेले असतात ते अजिबात खायचे नाही. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेले असतात ते खाणे निषिद्ध मानले गेले आहे. यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात. याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागू शकतो. त्यामुळे महाशिवरात्रीचा नैवेद्य अजिबात खायचा नाही. जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणे चुकीचे वाटत असेल तर महाशिवरात्रीची पूजा करत असताना शालिग्रामची सुद्धा पूजा करावी लागेल, तरच तुम्हाला हे नैवेद्य खाता येतील. यानंतर पुढचा महत्त्वाचा नियम असा आहे की महाशिवरात्रीच्या व्रत करणाऱ्या पती-पत्नी या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन त्यांनी केले पाहिजे. महाशिवरात्रीच्या पुढचा नियम असा आहे की ज्या दिवशी तुमचे महाशिवरात्रीचे व्रत असेल, उपवास असेल, तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचे नाही. तर या दिवशी झोपणे वर्ज्य आहे. महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्त्वाचा जो नियम आहे तो प्रत्येकाच्या घरात पाळला गेला पाहिजे आणि हा नियम जर आपण पाळला तर आपले व्रत पूर्ण होईल असे म्हणता येईल. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातले वातावरण एकदम प्रसन्न ठेवावे. आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी. त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यांना अपशब्द वापरू नये. आपल्यामुळे कोणाचे मन दुखेल, आपल्यावर कोणी नाराज होईल अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये. गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केले नाही तरी चालेल. तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा. म्हणजे उपवासाचे पदार्थ जरी खाल्ले तरी पण ते व्यवस्थित घ्यावे. चांगले जेवण करावे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर गर्भवती महिलांनी या नियमांचे पालन जरूर करावे. महादेवाच्या पिंडीवर बेलाची पाने अर्पण करत असताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावी. म्हणजेच तर तुम्ही एक बेलाचे पान अर्पण करू शकता, 3 करू शकता, 5 करू शकता, 7 करू शकता. तर 3 पानं असतात बेलाच्या पानाला, म्हणजे 3 दलाचे मिळून ते एक पान तयार झालेले असते. त्यामुळे तुम्हाला पानेसुद्धा 3 दलांचे आहे की नाही हे व्यवस्थित बघून पानेसुद्धा 3 दलांचे आहे की नाही हे बघून घ्यायचे आहे. मग बेलाच्या झाडाला प्रथम नमस्कार करायचा आहे आणि नंतरच तुम्हाला ते बेलाचे पाने तोडायचे आहे. हे पान पूर्णपणे 3 दलांचे असलेच पाहिजे. पाने जळलेले, चिरलेले, तुटलेले अजिबात महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे नाही. महाशिवरात्रीला शिवशंभो व माता पार्वती यांची कृपा प्राप्त करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी हा अत्यंत महत्त्वाचा नियमांचे तुम्ही कटाक्षाने पालन अवश्य करा. मित्रांनो, जर तुम्हाला भोळ्या साम सदाशिवाच्या पूजेमध्ये एखादी वस्तू उपलब्ध झाली नाही तर अजिबात काळजी करण्याचे कारण नाही. पण पूजा करताना
पूजा करताना महादेवाच्या पिंडीवर चुकीच्या वस्तू अर्पण करू नका. यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात आणि आपल्याला या महाशिवरात्रीच्या पवित्र व या महाशिवरात्रीच्या महान व्रताचे शुभ फळ मिळत नाही. तर महाशिवरात्रीची व्रत करण्यासाठी आपल्या मनातील शुद्ध भाव, आपली शिवशंभूवरती असणारी श्रद्धा खूप महत्त्वाची असते. तर मनामध्ये कोणताही स्वार्थ, कोणतीही लालसा न ठेवता महाशिवरात्रीच्या या पावन पर्व काळामध्ये भगवान शिवशंभूची मनापासून शुद्ध अंतकरणाने, शुद्ध भावनेने सेवा करा. तुम्हाला शिवशंभूची कृपा ही नक्कीच मिळेल. त्यांचा कृपाशीर्वाद तुम्ही नक्कीच प्राप्त कराल. तर देवाला कोणत्याही गोष्टीपेक्षा तुमच्या मनाचे निर्मळ अंतकरणाचा भाव हा खूप भावतो. कारण देव हा भावाचा भुकेला असतो. तर या गोष्टींचे तुम्ही पालन जरूर करा. आणि अक्षदा वाहत असताना किंवा तांदळाचा वापर आपण पूजेमध्ये करत असाल तर त्या अक्षदा ज्या आहेत किंवा तांदूळ जे आहेत ते तुटलेले नसावे. अखंड म्हणजे तांदूळ तुटलेले नसावे. तुटलेल्या तांदळाचा वापर आपल्याला महादेवाच्या पूजेमध्ये करायचा नाही आहे. अखंड तांदूळच आपल्याला पूजेमध्ये वापरायचे आहेत. तर मंडळी, आपल्याला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला ही माहिती कशी वाटली ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा. उपयुक्त माहिती व हा व्हिडिओमधील माहिती आवडल्यास आम्ही अमरावतीकर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींसोबत, तुमच्या परिवारासोबत नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.